जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. महानगरपालिकांचा महासंग्राम. पनवेल, भिवंडी, मालेगाव 252 जागांचे निकाल हे आता लागलेले आहेत. पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. भिवंडीमध्ये काँग्रेसनं बाजी मारली आहे, तर मालेगावात कुणालाही स्पष्टपणे बहुमत मिळालेलं नाहीये. मालेगावात मदत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. मोदी सरकारला आजच सत्तेमध्ये येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यात 3 महानगरपालिकांचे निकाल. पहिलीच निवडणूक असलेल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी, पनवेलमध्ये भाजपचं कमळ फुललेलं आहे. सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहताय. आज मोदी सरकारला सत्तेमध्ये येऊन 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 3 महानगरपालिकांचे निकाल. शेकापच्या टर्फवर भाजपची हाफ सेंचुरी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. शेकापच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा धोबी पछाड झालेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. एकूणच निवडणुकांमधली गणित समीकरणं यावरच आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये. त्याच्यानंतर आहेत आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये. त्याच्यानंतर सहाय्यक संपादक महाराष्ट्र टाइम्सचे आहेत विजय चोरमारे सर आणि जय महाराष्ट्रचे संपादक तुळशीदास फुलटे. मी सुरुवातीला उपाध्येजी यांच्याकडे जाते. उपाध्येजी, सुरुवातीला तुमचं अभिनंदन की ज्या ठिकाणी पूर्णपणे पाठी कोरी होती, पहिलीच निवडणूक होती आणि त्या ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे. तिन्ही महानगरपालिकांचे निकाल जर पाहिले तर तिन्ही ठिकाणी भाजपनं खूप जोर लावलेला होता. पनवेलमध्ये बाजी मारलेली आहे. 2 ठिकाणी थोडीशी पिछाडीवर आहे. कशी पिछाड झाली मी बोलतो. असं आहे की एक लक्षात घ्या, मुळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी युतीमध्ये लढत नव्हता. रायगड जिल्हा एका अर्थाने लोकसभा, विधानसभा, नगरपालिका साधारणतः शिवसेना लढायची. हे वर्षानुवर्षाचं गणित होतं. ज्या महानगरपालिकेचा उल्लेख आपण करताय, पनवेल महानगरपालिका आत्ताच झाली, पण त्याही पूर्वीच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व नव्हतं. मालेगाव आणि भिवंडीमध्ये, मालेगावमध्ये काहीच जागा नव्हत्या, 0 होती संख्या, आणि भिवंडीमध्ये 3-4 जागा काहीतरी होत्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीच्या महानगरपालिका. तिथून भारतीय जनता पार्टी आत्ता मालेगावमध्ये काहीतरी मला आत्ताच हे आणि सांगितलं आकडा 9 भारतीय जनता पार्टीच्या जागा आल्या निवडून, आणि भिवंडीत भारतीय जनता पार्टीला मोठं यश आता मिळालं. त्यामुळे ही पिछेहाट नाही आहे. मग तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की भारतीय जनता पार्टीला 3 वर्ष, आज केंद्रातल्या मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली. आज 3 वर्ष पूर्ण होत असताना नरेंद्र मोदी सरकारचा बद्दलचा विश्वास जनतेत तितकाच कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा विश्वास तितकाच कायम आहे. आणि त्यामुळे एक जर तशा अर्थाने नव्या अर्थाने शहरी भाग असलेला पनवेलसारखा भाग आणि मालेगावसारखा भाग, गडचिरोलीसारखा भाग, म्हणजे भारतीय जनता पार्टी केवळ चप्पा नाही तर समाजाचा प्रत्येक घटक, कारण मालेगावला तशा अर्थाने वेगळा पुन्हा काही अर्थ आहे. त्या मालेगाव असेल, भिवंडी असेल, या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीला यश मिळतं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी 3 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थानं प्रत्येक चप्प्यावरती आणि प्रत्येक समाजामध्ये यश मिळतं आहे. हे द्योतक आहे. हा नरेंद्र मोदींबद्दलचा विश्वास आहे 3 वर्ष पूर्ण होत असताना. मला आता चोरमारे सरांकडे जायचंय. चोरमारे सर, एकूणच या 3 महानगरपालिकांचा निकाल याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे सत्ता मिळवलेली आहे. त्याचं श्रेय अर्थातच रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर हे गेल्या वेळी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे पनवेलची सत्ता नगरपालिकेची काँग्रेसकडे होती. ते सगळे प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर ही सगळी कंपनी भारतीय जनता पक्षात आली. तिथं भारतीय जनता पक्षाला त्यामुळे यश मिळालं. पण त्या पलीकडे तिथल्या यशाचं, पनवेलच्या यशाकडे बघताना गेल्या काही दिवसात पनवेलची बदललेली रचना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पनवेल शहर, पनवेलच्या आजूबाजूचा ग्रामीण भाग आणि आत्ता खारघर वगैरे हा जो सगळा एक नवीन शहरी भाग आला आहे. म्हणजे एक राजकारणाचं गेल्या काही वर्षातलं असं सूत्र मांडलं जातं की जसं जसं नागरीकरण वाढत जातं तसतसा भारतीय जनता पक्षात त्याचा फायदा होत जातो. हा जो शहरी निमशहरी भाग आहे, तिथला जो रहिवासी आहे, तो रहिवासी आतापर्यंत बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत आलेला आहे. पनवेलमधला शेतकरी कामगार पक्षाचा जो पाठीराखा वर्ग होता, तो बहुतांश ग्रामीण भागातला जे गाववाले होता, तिथं कॉलन्यांच्या नवीन परिभाषेत त्यांना गाववाले म्हणतात, तो आता खूप कमी प्रमाणात राहिलेला आहे. आणि या सगळ्यातून त्याला यश मिळालं, म्हणजे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं आहे. पहिली महापालिका आहे तिथं त्याला यश मिळालं आहे. मालेगावमध्ये चित्र फारसं बदललेलं नाही. गेल्या वेळेस जर आकडेवारी बघितली तर म्हणजे जो 3रा महाजला गेल्यावेळी ज्या जागा होत्या त्या राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत, कारण तो 3रा महाजचा नेताच तो राष्ट्रवादी गेला आहे. बाकी कमी जास्त 4-2 प्रमाणात जागा इकडे तिकडे झाल्या. MIMला तिथं काही MIMनं काही जागा मिळालेल्या आहेत. भारतीय जनता पक्ष गेल्यावेळी तिथे 0 जागा होत्या. म्हणजे गेल्यावेळी 24 जागा लढवल्या होत्या त्यांनी, त्यातल्या 12 ठिकाणी त्यांची डिपॉझिट गेली होती. अशा परिस्थितीत त्यांनी तर 9 जागा मिळवणं हे
भारतीय जनता पक्ष तिथलं मोठं यश आहे असं मानावं लागेल. भिवंडीतसुद्धा तशाच पद्धतीनं, म्हणजे भिवंडीतले नेमकी आकडेवारी की तपशील पुढं मागं ते तपासावे लागतील, पण भिवंडी हा सुद्धा मुस्लिम बहुल भाग आहे. पण भिवंडीतलं यश पुन्हा जसं पनवेलमधलं यश हे भारतीय जनता पक्ष म्हणून नाही, तिथं रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांचंच ते क्रेडिट आहे. त्याच पद्धतीनं पनवेलमध्ये कपिल पाटील त्यांच्याकडे आहेत. कपिल पाटील हे खासदार आहेत आणि त्या कपिल पाटलांचं ग्रामीण भागात म्हणजे आत्ता जो नवीन भाग आला आहे तिथं वर्चस्व आहे. या सगळ्यातून यश मिळालं आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाची पिछेहाट कुठंच झालेली नाही, पण ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यामध्ये सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपला झेंडा लावत होता, तसा झेंडा काय भिवंडी आणि मालेगावमध्ये त्यांना मात्र ते यश संपादन करता आलं नाही, हे नोंद करावं लागेल. असं आहे की आपण पत्रकार आहोत आणि पत्रकारांच्या मतांबद्दल पूर्ण आदर राखून, पण एखाद्या भारतीय जनता पार्टीवर पत्रकारांचं विशेषच प्रेम असतं आणि मग भारतीय जनता पार्टीबद्दल ज्यावेळी काही चांगलं बोलायचं आपलं येतं त्यावेळी मात्र आपण हात आखडता घेतो. विशेष प्रेम आहे आपलं, त्याबद्दल कौतुक करावंच वाटत नाही. असं आहे की मालेगावमध्ये माहिती असेल त्यांना की मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारांची पळवापळव झाली, त्याच्याबद्दल आपण उल्लेखही करणार नाही. पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र काय नगरसेवक पदाचे काही उमेदवार आहेत तर मात्र बाहेरून घेतली लोक. मग ते शर्ट भारतीय जनता पार्टीचं यश नाही आहे, ते रामशेठ ठाकूर काय प्रशांत ठाकूरांचं यश आहे. म्हणजे हा अद्वैत सिद्धांत तुम्ही मांडा, आमचं त्यात काही म्हणणं नाही आहे. प्रशांत ठाकूर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीने त्याची निवडणूक लढवली होती आणि ते भारतीय जनता पार्टीचं यश आहे. प्रशांत ठाकूर सुद्धा त्याचंच एक पार्ट आहेत भारतीय जनता पार्टीचं, हे प्रशांत ठाकूर सुद्धा सांगतील. त्यामुळे यश कुणाचं हा अर्थ तुम्हाला श्रेष्ठ जो काढायचा तो जरूर काढा. दुसरं असं पुरेसं यश मिळालं नाही, पुरेसं यश मिळालं नाही असं पण कशाच्या आधार म्हणतो. एक अख्खी महापालिका, पण मगाशी मी सुरुवातीलाच स्पष्ट केलं तरी ते म्हणले की शहरी भाग आहे, तो शहरी भागात भारतीय जनता पार्टी जिंकते. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक गडचिरोलीसारखं उदाहरण दिलं की अतिशय ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आत्ता सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकत आली. अतिशय ग्रामीण भागातल्या गडचिरोलीसारख्या नगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, हे मी सांगितलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि चप्पा आता ज्या मालेगावमध्ये स्वाभाविक आहे, जिथे आम्ही लढलोच नाही कधी, गेल्या नगरपालिका झाल्यापासून महानगरपालिका झाल्यापासून जिथे आम्ही कधी निवडणूकच लढवत नव्हतो तिथे आम्ही निवडणूक आत्ता लढवायला लागलो. कारण युतीमध्ये होतो, तिथं आमचा आमदार नव्हता, खासदार नव्हता, त्या निवडणूक कधी लढवल्या नाहीत. आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळी तुम्ही निवडणुका लढवता त्यावेळी तुमचं तिथलं नेतृत्व विकसित होत असतं. तेव्हा आत्ता मी गेलो 2 वर्ष प्रयत्न करतो, यावेळी निवडणुका लढवल्या आणि मालेगावसारख्या ठिकाणी 9 जागा मिळवणं आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे हे सुद्धा भारतीय जनता पार्टी आता कुठल्याही एका विशिष्ट गटापासून अलिप्त आहे असं आता कुणालाही म्हणता येणार नाही. भारतीय जनता पार्टीचं यश आहे पहिल्या ह्याच्यामध्ये मिळालेलं, याची नोंद आपण घेतली. मोहिते सर, सकाळपासून म्हणजे मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून तुम्ही लाईव्ह मध्ये आहात, प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी काँग्रेस आघाडीवर होती, त्याच्यानंतर भाजपा आघाडीवर होती, काही ठिकाणी शिवसेना सुद्धा आघाडीवर होती, मात्र चित्र जे आहे हळूहळू नंतर पालटलेलं आहे. आता ज्या पद्धतीने उपाध्यक्षजी सांगतायत की हे पूर्णपणे यश जे आहे भाजपचं आहे पनवेलमधलं, जर स्पेसिफिकली आपण बघितलं तर मगाशी सुद्धा आपण हाच मुद्दा उपस्थित केलेला होता की हे यश ठाकूर यांचं म्हणावं, म्हणजे जे बाहुबली नेते जे आयात केले गेलेले आहेत त्यांचं यश म्हणावं की भाजपचं. मला असं वाटतं की हे बदललेल्या भारतीय जनता पक्षाचे यश असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे केशवरावांना आजच्या चांगल्या दिवशी, कारण त्यांच्या आपल्या मोदी सरकारची 3 वर्ष होत असतानाच आजचा तो वर्षपूर्तीचा दिवस आहे, त्याच दिवशी सेलिब्रेशनसाठी किमान पनवेलच्या रूपानं त्यांना एक मुद्दा मिळाला, एक चांगलं निमित्त मिळालेलं आहे. त्या उगाचच त्या आनंदावर आपण विरजन नको टाकूया, त्याबद्दल ठीक आहे. पण ते बदललेल्या भारतीय जनता पक्षाचं आहे हे सुद्धा त्यांना मान्य करावं लागेल. बदल केव्हापासून सुरू झाला? 2013 पासून एक टर्निंग पॉईंट होता तो भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत राजकारणातला, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यापूर्वी असं होत नव्हतं असं नाही की वेगळ्या पक्षातले नेते, अगदी धुळपांसारखा जुना डाव्या विचारांचा नेता सुद्धा एकेकाळी भारतीय जनता पक्षाकडे वळला होता, नाही असं नाही. मात्र 2013 पासून एकच निकष लावण्यात आला, ज्याच्यात निवडून येण्याची क्षमता आहे, मग भले त्याला अगदी पिढ्यानपिढ्या विरोध जरी भारतीय जनता पक्षाच्या किंवा जनसंघाच्या काळापासून वैचारिकदृष्ट्या केला गेला असेल तरी सुद्धा त्याला आपलं म्हणायचं आणि त्याला आपलंसं करून घ्यायचं आणि त्या बळावर संख्याबळ गाठायचं. मग ते मिशन 272 असेल किंवा महाराष्ट्रातलं मिशन असेल. त्या दृष्टीने पाहिलं तर नक्कीच 2014च्या निवडणुकीच्या आधी रामशेठ ठाकूर हे अशा प्रकारचे जे प्रभावशाली राजकीय नेते असतात ते कसे असतात, शेतकरी कामगार पक्षात पूर्वी ते होते, तिकडं त्यांचं काम होतंच. मात्र जेव्हा त्यांचा जीव तिथं रमेनासा झाला त्यांना लक्षात आलं की पुढच्या मार्गात आपले लोकसभेकडचे इथे रोखले जातात आहे, ते काँग्रेसकडे गेले. 2013च्या दरम्यान त्यांच्या लक्षात यायला लागलं की काँग्रेसचं आता काही खरं नाही,
हात सोडला, त्याने कमळ हाती धरलं. अशा नेत्यांच्या बळावर विजय मिळवायचा आणि तो विजय मग बदललेल्या भारतीय जनता पक्षाचा आहे असं म्हटलं तरी मला वाटतं वावगं ठरू नये. ते तिकडे यशस्वी झालं. तसंच भिवंडीच्या बाबतीत सुद्धा तो प्रयोग काही अंशी खासदार कपिल पाटलांच्या रूपानं यशस्वी झाल्यासारखं दिसतंय काही प्रमाणात. कारण तिकडचं यशसुद्धा कौतुक करावंच आहे, कारण 8 वरून 19 जाणं हे काही कमी नाही आहे आकड्यांच्या याच्यात पाहिलं तर. आपण मालेगावच्या बाबतीत नक्कीच केशवराव म्हणतात तसं. मात्र सकाळपासून म्हणजे आता नीला लिमये पुण्यातून आपल्याशी जोडल्या गेलेल्या त्या मुद्द्यांवर येतीलच. प्रचारात जे मुद्दे आणले गेले, ज्या भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा आम्ही मुस्लिम उमेदवार देत नाही असं म्हटलं आणि तिथं मात्र आम्ही कसे आवर्जून मुस्लिम महिलांना उमेदवारी दिलेली आहे त्याचा उल्लेख केला. इतरही काही वादविवाद झाले त्याबद्दल अर्थात नीला लिमये यांनी बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. ते सर्व जर पाहिलं यश नक्कीच मिळालेलं आहे, मात्र ते बदललेल्या भारतीय जनता पक्षाचं आहे. नीलाजी, नक्कीच तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? हॅलो, हां बोला. प्रश्न परत विचारा. मला काय भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश जे आहे ते आता बदललेल्या भारतीय जनता पक्षाचं यश आहे. मला या निवडणुकाच्या निमित्त मी ऐकते आहे मगाचपासनं, तर मला वाटतं 3 वेगवेगळ्या निवडणुका आहेत. त्यांचा आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणचा जो परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे त्याचा विचार केलाच पाहिजे. तरी केशवजींना मी आवर्जून सांगेन की इकडे अमुक ठिकाणी झालं तर ते काय व्यक्तीचं यश आणि पक्षाचं दुसरीकडे पक्षाचं यश वगैरे असं याच्यात मी जाणार नाही. पण तरीही आपण तिघांचं जर वेगवेगळं पाहिलं तर पनवेलला जर आपण पाहिलं ते स्पष्ट लक्षात येतं, जेव्हा रामशेठजी आणि प्रशांत हे दोघेही शेका पक्षात होते त्यावेळी शेका पक्षाची सत्ता होती. ज्यावेळी ते काँग्रेस पक्षात आले, काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी विजयी झाला आणि आज रामशेठजीच हातामध्ये कमळ घेऊन तिथे उभे आहेत. म्हणजे पनवेलचा विचार करत असताना ह्या व्यक्तींच्या पेक्षा वेगळा विचार करून तिकडचे निवडणुकांचा आपल्याला आढावा घेता येणार नाही. शहरी भाग वगैरे हे मुद्दे आहेतच, कपिल पाटील जे तिकडे असणं हा मुद्दा आहेच, पण तरीसुद्धा रामशेठजी आणि प्रशांतजी हे फॅक्टर वगळून पनवेलच्या निवडणुकीचा विचार करता येणार नाही. आम्ही ज्यांनी रामशेठजींची भाषणं ऐकली आहेत त्यावेळी आवर्जून ते असं म्हणायचे की 13 दिवसाचं भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या एका मताने पडलं ते मत माझं होतं. आता ते नेमकं मत कोणी म्हणतं ओरिसाचे खासदार होते, कोण म्हणतं रामशेठजी होते, ते काही असो, थोडक्यात म्हणजे ते पाडताना जे एक मत होतं ते माझं होतं असं ठामपणे जाहीर सभांमधनं सांगणारे रामशेठजी आज BJPमध्ये आहेत. त्यांचं तात्विक किंवा वैचारिक काही मंथन झालं असेल आणि म्हणून त्यांनी बदललं असेल तर हा वेगळा भाग आहे, पण असा फॅक्टर आपण तिकडे वगळून चालणार नाही. म्हणून पक्षाचं यश असताना रामशेठजींना वगळून चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भिवंडी असो मालेगाव असो ह्या ठिकाणी लोक बॉम्बस्फोटातनं दंगलीतनं होरपळून निघालेली आहेत. आपण हे विसरूनच चालणार नाही. त्या ठिकाणी तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला सीटा वाढणं आता ही मला चिंतेची बाब वाटते. म्हणजे केवळ पक्षात मी काँग्रेस पक्षात आहे म्हणून नव्हे, भारतीय जनता पक्षाचा संबंध काय होता? एक मिनिट ही चिंता कशी काय वाटू शकते तुम्हाला? बॉम्बस्फोट झाले म्हणून भारतीय जनता पार्टी सीटा वाढल्या, चिंता वाटते? हो, मला वाटते लॉजिक आहे? नाही, जो भारतीय जनता पक्ष तुम्ही चुकीचं बोलता आहात. उशिरा पोहोचतोय. नाही, हे चुकीचं बोलता आहात तुम्ही. तिथे बॉम्बस्फोट झाले तरी भारतीय जनता पार्टीच्या सीटा निघाल्या, हे मला चिंताजनक वाटतंय. हे विधान अत्यंत चिंताजनक आहे आणि अत्यंत चुकीचं विधान. हे लॉजिक काय मला सांगा? जे आपण टीव्हीवर बोलतो ते आपण काही मुद्द्यावरती शेरेबाजी करण्यासाठी बसलेलो नाही, आपण काही मुद्द्यावरती बोललं पाहिजे. ही इतकी आपण भाषा बोलतो ही तुमच्याकडनं काही अपेक्षित नाही मला. हे एक मिनिट आपण लक्षात घ्या वृषाली, मी तुम्हाला मी असं सांगते आहे की ज्या भारतीय जनता पक्षाचे आमदार
त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणतात की ह्या मुस्लिमांची अपवित्र मतं आम्हाला नकोत. कधी म्हणाला, कोण तुम्हाला आठवण म्हणालं करून देते पुन्हा मी या तेच गोष्टीची. मला सांगा, कधी कोण म्हणालं? अशी 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 उत्तर विधानं करू प्रदेशच्या नका. निवडणुका बघा तुम्ही. अहो सांगा ना, कुठे कोण म्हणालेलं अशी विधान नाही आहे? उपयोगाची. ही शेरेबाजी झाली हो, याला विधान मुद्दे नाही म्हणत. मला सांगा कधी कोण म्हणाला मला असं? वाटतं एखादं मी कात्रण एका दाखवा मला, पक्षाची प्रवक्ता काहीतरी वाटेल ते असल्यामुळे बोलायचं. सोबत जे लोक आहेत ना त्यांनी आठवण करून द्यावी. अहो मला माहितीये, मला त्यांनी माहितीये. आठवण करून द्यावी या चर्चेमध्ये. ते सुद्धा अभ्यासक आणि अहो विचारवंत माहितीये, मला आहेत. माहितीये म्हणून सांगतो. त्यांना असं विचारा, कुणीही एखाद्या विधान केलेलं पक्षप्रवक्त्यापेक्षा. नाही आणि केशवजी, चुकीची मला विधानं पूर्ण करू करून नका. द्या. एका मला राजकीय पूर्ण पक्षाच्या करून द्या. तुम्ही राजकीय पक्ष अरे वेगळ्या असल्या तुम्ही तरी मला ऐकूनच तुमच्याबद्दल घ्यायला आदर तयार आहे, नाही. जनतेला Problem आदर आहे आहे. ही तुमचा. अशी चुकीची विधानं कृपया केशवजी, करू नीलाजी नका. यांचा मुद्दा आपण ऐकून अरे घेऊया. अशी वाटेल ते कशी बोलणं ऐकून करायची? हे घेऊ. चुकीचं नेमकं विधान काय नाही. म्हणायचंय? मी छापून आलेलं सांगतेय. कुठे छापून आलंय? नीलाजी बोला. मला असं म्हणायचं आहे, भिवंडीमध्ये आमचे मुझफ्फर हुसेनजी त्या ठिकाणी निरीक्षक होते. ते निरीक्षक असताना जेव्हा हे बघा, कोणत्याही मोठ्या पक्षामध्ये वेगवेगळे गट असतात, त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र घेऊन जावं लागतं. त्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी भिवंडीमध्ये केला आणि त्याला यश मिळालं. ही नक्की आमची मागच्या वेळेपेक्षा आमच्या जागाही वाढलेल्या आहेत, मालेगावलाही वाढलेल्या आहेत आणि भिवंडीलाही वाढलेल्या आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष केंद्रात असताना, राज्यात असताना, तिथे मुख्यमंत्र्यांची सभा झालेली असताना त्या ठिकाणी वाढणं मला वाटतं ही विशेष गोष्ट आहे. आणि तरीही मला चिंता का वाटते की ही मतं एका बाजूला ट्रिपल तलाकचा आज मुद्दा इतका वेगाने पुढे येतोय, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष हे म्हणतोय की तुमची अपवित्र मतं आम्हाला नकोत. असं असताना सुद्धा काही लोकांनी त्यांना मतं दिली आहेत आणि ते देताना ते काय विचार करतात ह्याची मला चिंता वाटते. मला असं वाटतं इतकं ऐकायला सुद्धा केशवरावांना काय ह्याच्यात प्रॉब्लेम होतो हा मला प्रश्न वाटतो. जर म्हणून मला असं म्हणायचं शेवटी बोलताना की स्थानिक निवडणुका आणि देशाचे प्रश्न ह्याच्यामध्ये जो फरक असतो ना, तो या ठिकाणी मला ठामपणे जाणवतो. स्थानिक निवडणुकांमध्ये लोक फक्त स्वतःपुरता त्या भागातला विचार करतात आणि त्याप्रमाणे मतदान होतं. थोडंसं राज्यामध्ये जे सरकार आहे आणि केंद्रामध्ये आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तर कदाचित हे महानगरपालिकेचे प्रश्न लवकर सुटतील असं त्यांना एका बाजूला वाटतच असतं. आता कल्याण डोंबिवलीला हे लोक किती त्याला देणार होते पैसे आणि काय वगैरे, ते कुठपर्यंत आलंय गाडं ते केशवराव स्वतःच सांगतील. पण ते काही असो, पण लोकांना स्थानिक पातळीवर हे जाणवतं. ते या निवडणुकांनी परत अधोरेखित झालंय असं मला या ठिकाणी म्हणायचंय. नीलाजी, जर एकूणच जर आपण महानगरपालिकांचा निकाल जर या ठिकाणी पाहिला, तुम्ही म्हणता तुम्ही जे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत, मात्र जर पाहायला गेलं तर भाजपला सुद्धा तेवढ्याच संख्येनं लोकांनी मतदान केलेलं आहे ना. जिथे कुठेच ताकद नव्हती त्या ठिकाणी भाजपची ताकद आलेली आहे. मुळामध्ये आता मला खरंच दुःख आणि दुर्दैवीपणा असा वाटला. त्यांचे विधान मी आता पुन्हा रिपीट करतो. एक मिनिट माझं नीलाजी, आता उपाध्यक्ष त्या असं म्हणाल्या की ट्रिपल तलाकचा मुद्दा इतक्या वेगाने पुढे येतोय आणि तरी मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीला मतदान करतोय. हे काय विधानाचं, याला किती म्हणजे त्याचं मला चिंता वाटते. हे त्यांचं विधान आहे, हे काय चाललंय? म्हणजे आपण खरं म्हणजे ताई, आपण विचारपूर्वक काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. अहो जर ट्रिपल तलाकचा मुद्दा त्या पद्धतीने जर काही सुटत असेल, त्यामध्ये मुस्लिम महिलांवरचा अन्याय दूर होत असेल तर त्यांची बाजू तुम्ही घेणार का? मुस्लिम अनुनयाचं राजकारण जे काँग्रेसचं वर्षानुवर्ष सुरू आहे तेच तुम्ही पुढे चालू ठेवणार महिलांवरती अन्याय करून? किमान एका महिला प्रवक्त्याकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती की त्या अशा मुस्लिम अनुनयासाठी मुस्लिम महिलांवर अन्याय करणार विधान करण्याची अपेक्षा मला तुमच्याकडून ताई नव्हती, की काँग्रेसच्या प्रवक्त्याकडून मला नव्हती. म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलं समजू शकलो असतो, पण किमान एक महिला सुद्धा दुसऱ्या मुस्लिम महिलेला समजून घेऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे हे सगळ्यात काँग्रेसचं. बरं असो, आता माझं पूर्ण होऊ द्या ताई. ताई माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण तुम्ही बोला. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या ताई. ताई माझं पूर्ण होऊ द्या, मग बोला. ही चर्चा अशी होऊ शकत नाही. त्यांचं बोलणं मी ऐकतो. नीलाजी, आपण ऐकून घेऊया उपाध्यक्ष यांना काय म्हणायचं. त्यामुळे अशा प्रकारचं खरोखर मला वाईट वाटलं की एक महिला सुद्धा दुसऱ्या मुस्लिम महिलेबद्दल विचार करू शकत नाही. दुसरं असं, त्या वारंवार मगापासून सांगत होत्या याच्यामध्ये ट्रिपल तलाक, त्यांनी काँग्रेस काय म्हणे, मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाले तरी भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी म्हणे उमेदवार निवडून येतात. ताई या म्हणजे खरोखर आपण राजकीय मतभेद असतील आपले, आपण टीका जरूर करू, पण ही आपण कुठल्या स्तरावरून भाषा बोलतो आहोत? म्हणजे भारतीय जनता पार्टी मुस्लिम यांच्यामध्ये शत्रुत्वाचं नातं नाहीये. किंबहुना एक सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे, ठोकळेबाज राजकारणाचा जे पॅटर्न आहे तो पॅटर्न बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय.
आणि उत्तर प्रदेशात एकही मुस्लिमांना तिकीट नाही दिलं. एक लक्षात घ्या, मुस्लिम अनुनयासाठी म्हणजे मुस्लिम आत्ता जे विधान केलं तुम्ही, ट्रिपल तलाकचा प्रश्न मोठा होतोय, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला लोक मालेगावमध्ये मतदार निवडून देत आहेत. हे कसं चिंताजनक वाटतं. अशा प्रकारच्या मुस्लिम अनुनयासाठी केवळ 4-2 जागा मुस्लिम समाजाला द्यायच्या आणि मग मतं मागायची, असा आमचा खोटा विचार, आमचा प्रचार नाही. सबका साथ सबका केवळ धर्माच्या आधारावर तिकीट देणं मला मान्य नाही. आणि म्हणून म्हणजे तुम्ही जरूर टीका करा, परंपरागत राजकारणाची चौकट आम्ही मोडली. योग्य उमेदवार धर्म बघून आम्ही देणार नाही, योग्य उमेदवार आम्ही देऊ, ही भूमिका भारतीय जनता पार्टीने मांडली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी जिंकतीये हे पण लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. पनवेलचा राहता राहिला मुद्दा पनवेलचा. ज्या पनवेलमध्ये म्हणजे शहरीकरण होतंय, कल्याण डोंबिवली तुम्ही मुद्दा उपस्थित केलात. आता त्या ठिकाणच्या लोकांना माहिती आहे कुठल्या माध्यमातून मदत जाते, काय आपल्याला पनवेलच्या मुद्द्यावर सुद्धा यायचंय आपल्याला त्या मुद्द्यांवर सुद्धा. मात्र वेळ झाली थोडासा ब्रेक घेण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. महानगरपालिकांचे निकाल पनवेल, भिवंडी आणि मालेगाव. पनवेलमध्ये भाजपचं कमळ फुललेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी नुकतीच जी अस्तित्वात आलेली पनवेल महानगरपालिका, त्या ठिकाणी भाजपनं एंट्री केलेली आहे. उपाध्यजी आहेत आपल्यासोबत. उपाध्यजी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपला सातत्यानं यश मिळत चाललेलं आहे, जबाबदारी खूप वाढलेली. 100% जबाबदारी वाढली. फक्त मी एक सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण साधारणतः फार वरवरचं विश्लेषण करतो की जणू 2-4 लोक इकडून आणली तिकडून आली आणि भारतीय जनता पार्टीचं यश मिळालं. एक मुद्दा लक्षात सांगितला पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, हे गेले 2-2.5 वर्ष काय किंवा कायम सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत, जातात. म्हणजे त्याची चर्चा आपण बऱ्याच वेळा करत नाही किंवा ती फार आपल्याला महत्त्वाची वाटत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्ता कालपासून भारतीय जनता पार्टीची एक विस्तार योजना सुरू आहे. 20,000 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे 15 दिवस बूथवर जाऊन राहणार आहेत. आता या पद्धतीचं किंवा कालपासून आमची शिवार संवाद सभा सुरू आहेत. जवळपास रोज 4 ते 4,500 सभा होत आहेत. यातनं एक थेट कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं एक थेट नातं आहे. मेहनत कार्यकर्ते करतायत आणि या सगळ्याच ही चर्चा कधी टीव्हीवर येत नाही, बातम्या कधी टीव्हीवर येत नाहीत, आल्या तरी त्या नकारात्मक स्वरूपात येतात. पण यातनं जनतेशी आम्ही जोडले जातो, जनतेचा थेट फीडबॅक आम्हाला मिळतो आणि हे नातं जे तयार झाले त्या नात्यामुळे आज आम्ही सातत्याने गेले 3 वर्ष आज मोदींवरती जो विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांवरती जो विश्वास आहे, त्यातनं आलाय की हे लोक विश्वास करू शकतात, यातनं आलाय. आणि म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला की चप्पा चप्पा भारतीय जनता म्हणजे महाराष्ट्रातला असेल आणि भारतीय जनता महाराष्ट्रातला प्रत्येक समाज हा भारतीय जनता पार्टी जोडण्याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सलग मेहनत आहे आणि हे बदललेलं राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून युपीचं भारतीय जनता पार्टीत त्याचं कारण होतं की काय 20% मुस्लिम तिकीट दिलं नाही तरीही मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान केलं. त्याचं कारण होतं की आमच्या कथेने करणीत अंतर नाही आहे, आम्ही विकासाची भाषा बोलतोय आणि तोच विकास आम्ही करू पाहतोय. हे लोकांना आज पटतंय म्हणून हा विजय, हे विजय श्रेय अशा पद्धतीने विश्लेषण आपण केलं पाहिजे. ठोकळेबाज पद्धतीने ह्याने काय जातीत तिकीट वाटली, धर्माला तिकीट वाटली, अशी गणित केली, बाहेर चिंते आणले, या पद्धतीचं विश्लेषण AC हॉलमध्ये बसून आपण आरामात करावं, आमचा काही आक्षेप नाही. आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतोय, विकासाचं राजकारण करतोय आणि जनताला साथ देते. विकासाचं राजकारण सर, विकासाच्या राजकारणावर भारतीय जनता पार्टी सातत्यानं भर देत आली आहे. प्रचारात तरी तसं त्यांनी केलेलं याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. स्ट्रॅटेजी म्हणून ते जे काही त्यांच्या वॉरूममध्ये करतात त्यावर पब्लिकली चर्चा करायची की नाही करायची ते सुद्धा एक वेगळा मुद्दा असतो. त्यांच्या दृष्टीने चर्चा करावी लागते, त्यामुळे काही अडचणी येत असतं. भारतीय जनता पक्षानं पनवेलमध्ये म्हणजे पहिल्यांदाच महापालिका झाली नगरपालिकेची पनवेलच्या, तिकडे जे यश मिळवलं नक्कीच म्हणजे कौतुक करावं असंच यश आहे. कारण आतापर्यंत जे आकडे आलेत त्यानुसार त्यांनी जवळजवळ 50 म्हणजे त्यांनी मॅजिक फिगरच्याही पुढे निघून खूप त्यांनी चांगले यश मिळवलेलं आहे. त्यातही पुन्हा जो ट्रेंड तिकडचा दिसलेला आहे तो जर आपण पाहिला तर मुख्य पनवेल शहराबरोबरच आजूबाजूच्या ज्या नव्या वसाहती त्या महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या तिथंसुद्धा त्यांना प्रतिसाद लाभलेला आहे. खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांशी जेव्हा सकाळी जयंत पाटलांशी आपण बोललो तेव्हा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की नाही अजून आमची प्रभाव क्षेत्र यायची आहेत. मात्र शेवटपर्यंत ती प्रभाव क्षेत्र काय त्यांच्या बाजूनी राहिल्याचं दिसलं नाही. याचा अर्थ असाच दिसतोय की एकच मध्ये डिस्टर्ब करतो, एकच मुद्दा मांडतो तुमचा कंटिन्यू करण्यासाठी. दरवेळी भारतीय जनता पार्टी जिंकत आली महाराष्ट्रामध्ये की अन्य ठिकाणी तर एक प्रचार केला जातो की विरोधी पक्षांची मतं विभागली जात आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जिंकते. या पनवेलमध्ये सगळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढाई केली होती तरी भारतीय जनता पार्टी जिंकली. हे फक्त मला इथं सांगायचं. बाकी नक्कीच हे मात्र मान्य करावं लागेल की पनवेलमधील जी लढाई होती ती मतदारांच्या दृष्टीने तरी भाजप
आणि शेकाप याच दोन पक्षातील लढाई असल्याचं निकालावरून स्पष्ट होतोय. भिवंडीकडे जर आपण गेलो म्हणजे नीलाताईंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार हे फक्त स्वतःचं हित लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षाकडे सोपतात असं पनवेलच्या बाबतीत त्यांनी म्हटलं असलं तरी भिवंडीकरांनी ते चुकीचं ठरवलेलं आहे. गेल्या वेळी काँग्रेसचा तिकडं सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच होता. त्यांनी एकदा शिवसेनेचाही महापौर तिकडे झालेला शेवटच्या टर्ममध्ये. आताचं जर पाहिलं तर जो प्रतिसाद मिळालेला आहे, विजयजी जसं म्हणाले की खरोखर MIM सारखा पक्ष समोर असून सुद्धा किंवा सपा हा भिवंडीच्या बाबतीत तरी एक प्रभावशाली घटक आहे, मात्र त्याला सुद्धा तिकडच्या जो मुस्लिम मतदार आहे, अगदी स्पष्ट बोलूया, त्यांनी नाकारलेलं दिसत आहे आणि इतर मतदारांच्या साथीनं त्यांनी तिकडे काँग्रेसला साथ दिलेली दिसते. मालेगावकडे वळलं तर सर्वात धक्कादायक आहे की एकेकाळी जनता दलाचा मालेगाव म्हटलं की जनता दल, त्यात नियालभाई साथी नियाल अहमद यांचं नाव घेतलं जायचं. मात्र स्थिती अशी झाली आजच्या या पूर्ण निकालामध्ये की राष्ट्रवादीच्या साथीनं मैदानात उतरलेल्या जनता दलाला सुद्धा लोकांनी नाकारलेलं दिसतंय. कसं बसं ते दोन्ही पक्ष कसे बसे पुढे गेले दिसतात 26 जागांपर्यंत. तिथं काँग्रेस स्वबळावर 28 जागा मिळवते, हे पुन्हा कौतुक करण्यासारखं आहे. त्यामुळेच मगाचा जो वृषालीचा प्रश्न होता तो थोडासा महत्त्वाचा ठरतो की खरोखर कुठंतरी आतापर्यंत एकतर्फी वाहणारं भाजपसाठीचं वारं, म्हणजे केशवराव म्हणाले त्यात तथ्य आहे, नाही असं नाही की भिवंडी आणि मालेगाव जिथे नव्हतो तिथे सुद्धा आता पावलं उमटायला लागलेली आहेत. मात्र काँग्रेसच्या बाजूनं सुद्धा वारं पूर्णपणे नाही तरी जेव्हा लोक असं प्रतिसाद द्यायला लागतात, पूर्णपणे नकारात्मक होतं आतापर्यंतच्या गेल्या 2 वर्षातलं, आता थोडं वेगळा सुद्धा लोक विचार करताना दिसतात. हे सुद्धा महत्त्वाचं असं वाटतं. विजयजी, थोडंसं तुमचं मत यावर महत्त्वाचं ठरेल. कुठं नेमकं कशा संदर्भात? राजकीय वारं थोडं बदलायला लागलं असं वाटतं का की एक गेल्या 14 पासून ते आतापर्यंतचा काळ आपण पाहिला, भाजप आणि फक्त भाजप, म्हणजे अगदी नगरपालिका नगरपंचायतीपासून ते ज्या काही निवडणुका होत आल्या त्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं स्वतःचा वर्चस्व दाखवून दिलेला. वारं एका 2 महापालिकेवर मला असं वाटत नाही की वारं बदलते असा निष्कर्ष काढता येईल. पण मी भारतीय जनता पक्षाच्या यापूर्वीच्या विजयाच्या संदर्भात सुद्धा माझं विश्लेषण वेगळं आहे. मग उपाध्यक्ष साहेब त्या एका चर्चेत असताना मी त्यावेळी स्पष्ट माझं जे त्या संदर्भातलं मत आहे ते असं आहे की भारतीय जनता पक्षाचं यश ही यापूर्वीच्या महापालिका किंवा अन्य जिल्हा परिषदांच्या निवडणुकातलं यश हे ते निवडणुकीच्या तंत्राचा विषय आहे. त्यांच्याबरोबर जनता आहे असं नाही. त्यांनी तिथले जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तिथला प्रभावशाली शिक्षण संस्थेशी संबंधित मनुष्य, सहकारी संस्थेशी संबंध मनुष्य यांची घोंगडी सरकारच्या ह्याच्याखाली खुर्ची ह्याच्याखाली अडकून असतात. मग त्या लोकांना कसंही करून ते लोक कुठला पक्ष सत्तेवर असेल त्यांच्याबरोबर असतात. आत्ता भाजप आहे, भाजपबरोबर राहील, पुढच्या वेळी भाजप सत्तेत राहील त्यांच्याबरोबर राहील, भाजपची सत्ता गेली तर काय ते दुसऱ्या पक्षात जातील. तर यांच्या बेरजा करण्यात आणि सत्ता असेल त्याच वेळी अशा बेरजा करता येतात. अशा बेरजा ज्यांचे हितसंबंध सरकारी गोष्टीमध्ये अडकून असतात अशा बेरजा विरोधी पक्षांना करता येत नाहीत. या बेरजा भारतीय जनता पक्षानं खूप चांगल्या पद्धतीने केल्या. निवडणुकीचं तंत्र खूप चांगल्या रीतीनं वापरलं, प्रचार आक्रमक केला. ते मगाशी त्याने जे म्हणले मी त्याला आक्षेप घेत नाही. खूप चांगल्या बूथ पातळीवरच्या नियोजनापासून ते आक्रमक प्रचारपर्यंत ते सगळं, याला सगळ्या निवडणुकीतला विजय हा कुठल्या तरी एका गोष्टीचा नसतो. अशा अनेक गोष्टी, प्रचार, आक्रमक प्रचार, तिथं पैशाचा वापर असेल, चांगला उमेदवार असेल, योग्य रणनीती असेल आणि बूथ पातळीवरचं नियोजन, अशा सगळ्या गोष्टीतून साकारत असतो. भारतीय जनता पक्ष निवडणुका लढवताना निवडणूक लढवाय तर या सगळ्या गोष्टीमध्ये ताकद झोकून देऊन करतो. या उलट काँग्रेस किंवा अन्य पक्षांची परिस्थिती असती ते निवडणूक लढायच्या आधीच हरलेल्या मानसिकतेत असतात आणि त्यामुळे निर्णय घेत नाहीत. आता मला पनवेलच्या संदर्भात एक निरीक्षण मी नोंदवून थांबवतो. खरं तर यांनी हे पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानायला पाहिजेत. पनवेल नगरपालिकेत त्यांनी विजय मिळवला त्याबद्दल. कारण प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्षात का गेले? खारघरचा टोलनाका रद्द करावा ही एक मागणी होती. तो रद्द केला असता तरी ते भारतीय जनता पक्षात जाणार नव्हते. त्यावेळी अजित पवारांनी हा टोलनाका कसा रद्द करता येईल या संदर्भातला एक प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिलेला होता. पण पृथ्वीराज चव्हाण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यांनी मग ते पनवेल तिथल्या जागाही घालवल्या. प्रशांत ठाकूरही गेले, रामशेठ ठाकूरही गेले आणि आता त्यामुळं मग ती महापालिका भाजपकडे गेली. हे सगळं ते फिरून ते तिथं पुन्हा ठाकूरांच्या जवळच येतं पनवेलमधलं. नीलाजी, काय सांगाल याच्यावर की कुठेतरी नियोजन कमी पडतंय आणि निवडणुकांकडे जे आहे ते एकदम लाईटली घेतलं जात आहे, त्याच्यामुळे काँग्रेसची अवस्था होत चालली आहे? आजच्या निवडणुका पाहिल्या तर एक आशेचा किरण थोडासा काँग्रेससाठी झालेला आहे, मात्र तरी सुद्धा विजयजी आता जे म्हणाले ते रामशेठ ठाकूर
किंवा प्रशांतजी कशामुळे गेले तर त्या टोल नाक्यामुळे. मला असं वाटतं हे फार दिखाऊ कारण होतं. पृथ्वीराजजींनी तेव्हा काय निर्णय घ्यायला पाहिजे होता की काय करायला पाहिजे होता हा फार वेगळा भाग आहे. पण मला असं वाटतं त्याच्यानंतरच्या ज्या चर्चा होत्या वेगवेगळ्या होत्या की बुवा त्यांचे उद्योग किंवा तिकडे केंद्रातलं त्यांचं जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं त्याच्यामध्ये नको द्या. ते भारतीय जनता पक्षात गेले ही वस्तुस्थिती. आता मंदा म्हात्रे नाही गेल्या भारतीय जनता पक्षात. त्या का गेल्या? गणेश नाईकांच्या विरुद्ध उभं टाकायला त्या गेल्या आणि त्या तिकडे एकदम जायंट किलर पण झाल्या. म्हणजे मंदाताई जायंट किलर होतील अशी कोणी कल्पनाही केली नसेल. आता त्या काय कारणं सांगतात हा सगळा वेगळा विषय आहे. म्हणून ती कारणं बाजूला टाकूया. फक्त मला असं वाटतं पार्टी विथ डिफरन्स, वी आर पार्टी विथ डिफरन्स असं जे सातत्याने सांगितलं की जे RSSचं केडर ज्यांच्या पाठीशी आहे. आपण एक लक्षात घ्या स्वातंत्र्य चळवळीतलं काँग्रेस पक्षाचं केडर किंवा त्यावेळेचा जो विचार ते घेऊन चालणारी 60 वर्ष जी माणसं आहेत त्यात काहीतरी कमी जास्त झालेलं आहे म्हणून तर आम्ही गेलो. तसं केडर आता RSSकडे ते त्यांना भारतीय जनता पक्षाला त्यांनी पुरवलेलं आहे. दॅट पार्टी विथ डिफरन्स असा जो पक्ष आहे तो मात्र मला असं वाटतं भिवंडी आणि मालेगावमध्ये त्या डिफरन्सपासून खूप लांब गेलेला आहे. मधल्या काळात मग येडियुरप्पांसारखी व्यक्ती असेल अशी खूप उदाहरणं देता येतील. एक उदाहरणार्थ म्हणून सांगते की ज्यांच्यावर इतके भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते त्यांचे स्टार प्रचारक होते पुढच्या काळात. ते सगळे तेव्हा स्वच्छ होऊन जातात. त्यांच्याकडे पनवेलचं उदाहरण घ्या. एकच मिनिट मी पूर्ण करते. एकच मिनिट. पनवेलमध्ये स्ट्रॅटेजीचा मुद्दा की पोल स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीनं वॉररूममध्ये भारतीय जनता पक्ष ठरवते आणि यशस्वी सुद्धा ठरते. कौतुक आहे त्याबद्दल. त्याचं तरी यशात त्याचा सुद्धा एक मोठा वाटा आहे. असं बघा प्रत्येक कौतुक करत सांगतो कारण यश तुम्ही मिळवलेलं यशासारखं यशच असतं. असं आहे प्रत्येक राजकीय पक्ष हा कुठलीही निवडणूक म्हणजे असं असलंच पाहिजे की प्रत्येक राजकीय पक्ष निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढतो ना. का असं असतं की नाही आम्हाला लढाई जिंकायचं नाही आहे आम्ही आपलं एक प्रतिनिधी निवडणूक लढवतो. आता राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नाही आहे पण त्यांचं आत्ता स्टेटमेंट आहे का नेत्याचं वाचलं की आम्ही सिम्बॉलिक काही नाही पण आम्ही लढवणार. म्हणजे शेवटी असं आहे की ती निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते. ती काही फक्त आम्हाला लढायची म्हणून लढायची अशा पद्धतीने लढायची नसते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष त्या पद्धतीने रचना करत असतो. आता असं आहे की शेवटी वॉररूमची रणनीती तेव्हा यशस्वी होते ज्यावेळी त्या वॉररूमच्या किंवा तुमच्या नेतृत्वाला जनतेची नाडी सापडते. आता काँग्रेसचं असं झालं मगाशी ते आमच्याबद्दल चिंता व्यक्त करत होत्या. खरं म्हणजे काँग्रेसबद्दल चिंता अधिक करण्याची गरज आहे. कुठे पक्ष भरकटत गेला काय पक्षाचा आज राहुल गांधी कधी असतात कधी नसतात काय म्हणजे काय सिरियसनेस नाही आहे अशा प्रकारे उघडपणे आता बोललं जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या भवितव्याची आपण चिंता करतात तर मी तुम्हाला बरोबर आहे. तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे माझ्याकडे वेळ संपलेला आहे पण तरी सुद्धा मला समपसाठी सोनमारे सरांकडे जायचं आहे. सोनमारे सर जसं आता उपाध्यक्षजींनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष जो आहे निवडणूक लढतो तो जिंकण्यासाठीच लढतो. मात्र याच्यामुळे इतर पक्षांचं भवितव्य हे धोक्यामध्ये आलंय का? अगदी थोडक्यात. इतर पक्षांचं भवितव्य असं धोक्यात लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या राजकारणात चढउतार असतात. धोक्यात येण्याचं काही कारण नाही. कारण गेली 2.5 वर्ष जो विरोधी पक्ष अत्यंत हतबल होऊन नैराश्यग्रस्त बनला होता संघर्ष यात्रेत त्या निमित्तानं तो रस्त्यावर उतरला आणि तो पुन्हा त्याला ऊर्जा मिळाली हे लक्षात घ्यायला पाहिजे. खरं तर समारोप झाला त्याच पनवेलमध्ये आज पनवेलचा मुद्दा हा शेवटी पुन्हा ठाकूरांच्या जवळच येतो. तुम्ही असं नाही मगाशी नीलाताईंनी सांगितलं ज्यावेळी ठाकूर शेका भारतीय जनता पक्षाचा विजय आहे ना पक्षात पण शेवटी ते नाकारता कसं येईल. ते ज्यावेळी शेका पक्षात होते त्यावेळी भाजप किती होती जागा होत्या ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी तिथं किती ते यश त्यांचं आहे हे नाकारता येणार नाही. त्याला भारतीय जनता भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेचा नव्या मतदारांचा त्याला सपोर्ट मिळायला ही गोष्ट आहे पण तरी सुद्धा मूळ मुद्दा तिथंच जातो. पण विरोधी पक्ष आत्ता भिवंडी आणि मालेगावच्या निमित्तानं काँग्रेसला ऊर्जा मिळाली ही ठीक आहे पण ह्यातनं धोका असा संभवतो की हे इथं मतदार आहेत म्हणून पुन्हा ते मुस्लिम अनुयायाकडे वळले तर भारतीय जनता पक्षाला किंवा तत्सम हिंदुत्वाद लोकांना आणखी फावू शकतं त्यांचं. हाही धोका काँग्रेसनं लक्षात घ्यायला पाहिजे. इथलं यश त्यामुळे या यशाचा मी मगाशीच म्हटलं योग्य संदेश घ्यायला पाहिजे आणि चांगली गोष्ट असली तरी त्यातले धोकेसुद्धा खूप आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला लोकांच्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. मला वाटतं संघर्ष यात्रेच्या निमित्तानं सगळ्यांच्या लक्षात या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं जे काही जनतेनं कौल दिलेला आहे तो सर्वांनीच स्वीकारलेला आहे. मात्र इतर पक्षांनी सुद्धा त्याचा संदेश जसं आता तुम्ही म्हटलं चोरमारे सर त्याच्यातून काय संदेश घ्यायचा ते त्यांनी घेतलं पाहिजे. कारण यश हे यश असतं
भाजप निवडणूक लढवते ती फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आणि त्या पद्धतीनं रणनीती जी आहे ती आखली जाते. उपाध्यक्षांनी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. मात्र या महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे की आज मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. बाहुबली ही जी इमेज आम्ही मोदींची दाखवलेली आहे, खरंच मोदी हे बाहुबली आहेत. भाजप जो आहे तो एक मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत समोर येताना आपण पाहतोय. वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व मान्यवरांनी या चर्चेमध्ये वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.